खूप वेगवेगळे म्हणजे अशी छोटी मोठी झाडं नाही आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत सर. काय सांगाल एकंदरीत वैशिष्ट्य? ही झाडं अशी ही ऑर्नामेंटल खूप आहेत. आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांनाच आवड आहे आणि योगायोगानं असं झालं की आम्हाला पण आवड आहे. आम्ही सगळ्यांनी जी आलेली झाडं अशी वेगवेगळी वरती बघितलं तुम्हाला टेरेसला पूर्ण अशी भरलेली दिसतील सगळे. त्याच्यात बॉन्साय पण आहेत. हो. हो. अरे वा. आणि आता इथून जर तुम्ही बघितलं सर, नाव आम्हाला सिद्धार्थ अलका सयाजी शिंदे असं दिसतंय, तर त्याच्याविषयी मला उत्सुकता आहे खूप. मुलाचं नाव आहे, बायकोचं नाव, माझं नाव असं म्हणजे हे सगळ्यांचं घर आहे. तसं तर पत्र असेल, काय असेल, मित्र असतील, काय असेल, तर कोणाला असं नको की कुठे आलोय काय. आणि मग हे आपलं आमचा विठोबा आपला सगळ्यांचा आवडता. पण हे सुरुवातीला म्हणजे मला अगदीच जाणून घ्यायला आवडेल की ह्या घराची गोष्ट काय आहे? तुम्ही पहिल्यापासून सातारकर आहात आणि लहानपणापासून साताऱ्यातले आहात, पण हे घर कधीपासून आहे आणि तुमचं जुनं घर कुठे आहे? आमचं ॲक्च्युली वेळेकामठी, हं. इथून एक 10-15 मैल गाव आहे. पण आमचं धरणात जमीन गेली, मग घर फक्त राहिलं. जमिनीचं मग आम्ही बाहेर पडलो नोकरीसाठी. पण मी वॉचमन म्हणून काम करायचो 2-3 वर्ष. मग कॉलेज केलं, मग मला नाटकाची आवड झाली. मग मी मुंबईला गेलो, नट झालो आणि 40 वर्षानंतर परत मला 1 एकर जागा मिळाली. मीनवाईला मी एक जागा होती तर भावाने बंगला बांधला, ते गेंडामाळला आहे. आई तिकडं असायची तेव्हा आम्ही खूप जायचो तिकडं. पण आई गेली आणि घर सुटलं. मग भाऊ पण तिकडं रानातच राहायला गेला. आणि इथं माझे एक बिल्डर मित्र आहेत हे, तर त्यांच्याकडे आम्ही नेहमी राहायला जायचो. त्यांचा फार्म हाऊस त्यांच्या घरी राहायचो. आणि एक दिवशी सहज बघायला वरती आलो, हा लेट का झालाय, काय करतोय हा. बघितलं तो वरती तर एक व्ह्यू चांगला होता. तर म्हटलं अरे विकतोस का? तर तो म्हटलं नाही, ऑलरेडी विकलेलं आहे. तर म्हटलं कसला मित्र मग तो आणि कसला बिल्डर आहे यार, चल सोड. मग त्याने 8 दिवस काहीतरी विचार केला, मला सांगितलं की देतो तुला. आणि मी मग त्याला म्हटलं मी तुला मग कमी कर पैसे. तो म्हटला अरे ऑलरेडी विकलेलं आहे, तुला देतो तर किती कमी करू? कर 10 लाख. बरं करतो. असं त्यांनी केलं गंमत म्हणून. मिसेसने माझ्या बायकोला पण आवडला आणि मग घेतला. आणि मग आमचे महेश नामपूरकर त्याने ते इंटेरियर डेकोरेशन केलं. ओके. आणि आमची रिक्वायरमेंट ही होती की छान मोकळी जागा हवी जास्त करून. आणि असं कमीत कमी जागा. तरी पण हे कपाट मोठं वाटतं आम्हाला. पण तो म्हणतो तुझ्या इतके वस्तू येत राहणार, भरत राहणार, तर असू दे. पण आता बरं वाटतं. पण सुरुवातीलाच विठू माऊलीचं दर्शन हे कोणाच्या डोक्यात होतं किंवा इंटेरियर करताना तुम्ही याच्या स्पेसिफिक गोष्टी सांगितलेल्या? इथं असं आल्याला प्लेझंट वाटावं, प्रसन्न वाटावं असं होतं. आणि ही मला अजितदादांनी माझ्या वाढदिवसाला ते आले होते, तेव्हा मूर्ती दिली होती ही गिफ्ट म्हणून. मग त्या प्रेमापोटी आम्ही ती ठेवली. आणि विठोबा तर सगळ्यांना आवडतोच आपला, की हाच एक देव असा आहे की तो आपल्या मनातला देव आहे. देव म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे विठोबाला जाऊन अख्ख्या वारीतले लाखो करोडो लोक जातात, पण ते विठोबाचं दर्शन घेत नाही, कळसाचं दर्शन येतात. म्हणजे शेतात मध्ये तुमच्या निसर्गामध्ये झाडामध्ये जो देव मानला जातो तो विठोबा आहे. तसं प्रत्यक्षात नाही. आणि विठ्ठल रुक्माईचं हे एक आदर्श असं प्रतीक आहे म्हणून ठेवलंय. आणि सुरुवातीलाच इतकी छान मूर्ती आपल्याला दिसली, त्याच्यामुळे प्रसन्न अशी सुरुवात झाली आपली. पण घर जर तुम्ही बघाल तर खूप मोठं घर आहे, पण स्पेशियस असतानाही तुम्हाला दिसेल की हवेशीर आणि खेळतं घर आहे. खूप सुंदर घर आहे. सुरुवात जर इथून झाली तर हा हॉल आहे आणि इथे माझ्या मते सगळे सरांची आवडीनिवडी मला पाहायला मिळतील. म्हणजे त्यांची बक्षिसं असू देत किंवा त्यांना मिळालेले पुरस्कार असू देत, त्यांची वाचनाची आवड इथे दिसते. सर कुठली सगळी पुस्तकं वाचून झाली आहेत यातली? हो, बऱ्यापैकी वाचून झाले. त्याच्यामध्ये मला पहिल्यापासूनच कविता खूप आवडायच्या. मी मराठीत मराठी विषय होता माझा. त्यात मी वॉचमन असल्यामुळे मी विशेष सोप्पा विषय म्हणून मराठी घेतला. आणि नंतर वाटलं की ते नशीब माझं की मी मराठी घेतलं. आणि मग मला कवितांची आवड सुरू झाली. आणि मग ह्या अशा आहेत सगळ्या कवितांची पुस्तकं आहेत. त्याच्यात तुला तुकारामाची अभंगाची गाथा आहे. इकडे हा किशोर कदमचा बाऊल कविता संग्रह. किशोर कदम माझ्यासमोर पहिली दुसरी कविता लिहिलेला तो आहे. मग आहो साळुंक्यांचं वाचन खूप आवडतं आणि करतो. सात पाटील रंगनाथ पाठरेंची अतिशय लेटेस्ट आणि मोठी आणि चांगली कादंबरी आहे. त्यामुळं रंगनाथ पाठरे माझे खूप आवडते लेखक आहेत. कविता सगळ्या आहेत बऱ्यापैकी.
इथं काहीच पुस्तकं आहेत. हम्म. हे राजाजी छत्रपती शाहू महाराजांचं चरित्रमय दर्शन आहे. हम्म. सुरेश भटांचं रंग माझा वेगळा, हे तर आपण ऑल टाइम हिटच आहे. हो. आणि नाटक, सगळी सगळी नाटक, कविता आणि निसर्गातली. पुढं तू बघितलीस तर मग इकडं निसर्गाची संदर्भात झाडांची पुस्तकं, ह्याची पक्ष्यांची, झाडांची गिफ्ट आलेली. पण ह्याच्यात मुलगा आणि तुमची अशी सगळ्यांची मिक्स आहेत. मुलाचाही वाचनाची तेवढी आवड आहे मुलाला? हो, त्याला आवड आहे. म्हणजे हा जो फोटो आहे विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडरच्या सीडीचं ओपनिंग होतं. वा, तर माझा मुलगा सिद्धू, ते सिद्धू बघ ना, 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा, किती गोड. तर त्यांनी तो त्यांचा चष्माच ओढायचा. तर त्यावेळेला न्यूजपेपरने बातमी अशी केली होती की नवीन पिढीला तेंडुलकरांचा चष्मा हवा आहे. ओ वाव. आणि आता तो 21 वर्षाचा माझा मुलगा झालाय. आणि त्यांनी पहिली फिल्म स्वतः लिहिली, अच्छा. डायरेक्ट केली आणि त्यात काम पण केलं. तर त्याचं शॉर्ट फिल्म केली त्यानं, ते फुल व्हर्जन पण आहे, पण त्याचं काम चाललेलं आहे. पण त्यांनी विषय जो मांडला आहे तो असा म्हणजे खूप विचार करून, खूप अभ्यास करून, म्हणजे मी बघितल्यानंतर मला वाटलं मग हे ताओ आणि खाली वाचतं मी हल्ली. पण तुमच्यावर जास्त कुठल्या लेखकाचा पगडा आहे असं म्हणावं लागेल आपल्याला? मला पहिल्यांदा नादो मानोर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, चिंद्रम खानोलकर, कवी म्हणून मग भालचंद्र नेमाडे, मग समकालीनमध्ये मला प्रकाश होळकर, विजय चोरमारे, हे माझे मित्र आहेत खूप. अशोक बागवे, अरुण म्हात्रे, ही सगळी गँग, म्हणजे असे खूप कवी आहेत लेटेस्ट की ज्यांच्यामुळं मी म्हणजे कुठला अबोली सिनेमाच्या वेळेचे, आणि त्या काळात मला कवितांची खूप आवड होती. ज्या काळात मी नुकताच आलो होतो मुंबईला, त्यावेळेला खूप कवितांची आवड होती. भालचंद्र नेमाड्यांचा हल्ली सट्टक नावाचा एक कविता संग्रह आलाय, तो खूप भारी आहे. सुमती ते लांडे आहेत ना, त्यांच्यामुळं मला खूप बघायला मिळालं, ऐकायला मिळालं. त्या शब्दालय प्रकाशन त्यांचं असल्यामुळं त्यांचं खूप, म्हणजे प्रकाश होळकर मला खूप कविता समजायला लागल्या. विनोद कुमार शुक्ल हे माझे खूप आवडते कवी आहेत. त्यांच्या काय कविता आहेत ग, एकदम भारी. म्हणजे अशी माणसं आहेत ना, काय विचारू नकोस. हिंदीतली कवी काय खूप आहे. मग ही निसर्गाची कविता आहेत बऱ्याच पुस्तकं. मीच एक स्वतः अरे मी तुम्हाला हे गिफ्टच करतो, नाही तर हे मी तुम्हारा नावाचं नाटक लिहिलंय. हे तुम्हाला माझ्यातर्फे, तिला पण दे, तुला पण दे. हे मी एका रात्रीत 3:30ला उठून, म्हणजे बाहेरनं 2:30 वाजता आलो होतो, 3:30 ते 6 अशा काळात लिहिलेलं हे तुम्हारा नावाचं नाटक आहे. मी ते सादर पण केलं होतं. आणि ह्याच्यामध्ये सगळी जी पेंटिंग बघितलीस तर ही 5वी 6वी 7वीतल्या मुलांची आहेत आणि याला मॅच करतात. तर मी एकदा त्यांना लहान मुलांना घेऊन ऐकवलं आणि त्यांना चित्रकलेचं सामान दिलं होतं. त्यांना म्हटलं तुम्हाला जसं वाटेल सुचेल तेव्हा चित्र काढायला लागा. ते 5वी 6वी 7वीतली मुलं होती. त्यांनी इतकी भन्नाट चित्र केलीत की म्हणजे अशा भल्या भल्या मोठ्या पेंटरचे नसतील एवढी चांगली चित्र आहेत. वा, सुंदर. हे नव्यानेच आम्हाला कळतंय, तुम्बारा. मस्त.